चाललोय आता नाशिकला म्हणून खूप लवकर उठलोय, म्हणजे 5 वाजताच उठलो. झोपले 12 वाजता म्हणून लवकर 5 वाजता उठलोय. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. दूध वगैरे घेतलाय, आता जातोय फ्लॅटवर, चाय पितोय. समृद्धी महामार्ग. इथं घोटीचा आपला एकदम घरचा संबंधासारखा आपला माणूस आहे. तर आता तो म्हणतोय फॅमिलीसोबत आलो मी, तो सांगतोय चल चहा प्यायला. आणि आमच्या पप्पांनी त्याला सांगितलं 5 किलो मुरिया. भाई आम्हाला मुरी मासा म्हणजे लय भयंकर आवडतो बघा, एकदम फेवरेट म्हणजे आमचा मुरी मासा. तर आमच्या फादरने त्याला 5 किलो तब्बल घ्यायला सांगितलं. निघालो आता थेट नाशिकमध्ये जाण्यासाठी. पोचलोय आता, पण इथे गाडी लावायला जागा नाही, तर घरची गेल्यात पुढे. आता मी इथं कुठेतरी गाडी लावायला जागा बघतो आधी, त्याच्यानंतर गाडी लावतो आणि जातो. मग तिथं एक दोन फोटो शूट करतो, म्हणजे फोटो टाकायला तर पाहिजेत ना आपल्या पब्लिकसाठी. गाडी एकदाशी पार्क केली, भेटली जागा, कशी विशी बस होती तर ती ही बघतं ना, ती वास नको येऊ दे ना, तर हिला नेल वडी म्हणून तिकडं. आता जातं तिकडं, विधी काय बोलतात ते चालू आहे. तिकडं जाऊन बघू, बघतो जरा, टाइमपास करतो. मौसम खूप चांगला आहे, खूप भारी वाटलं इकडं. जीप आमच्या घरातली मला इथं जातात ते आलो आता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. आता पोचलो, खूप फटाफट पोचलो. 1.5 तास दाखवत होता, पण 1 तासातच मी तिथं पोचलेलो आहे. आता चाललो दर्शनाला. पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. आपला मित्र भेटलेला आहे आपल्याला, आपलाच एकदम खास मित्र आहे, त्र्यंबकेश्वरचा पुजारी पण आहे. चला भाऊ, धन्यवाद दर्शन करून दिल्याबद्दल. या नक्कीच मुंबईला. धन्यवाद भाऊ. 2 ते 3 मिनिटातच दर्शन आमचा फायनल झालेला आहे. पप्पा पण खूप खुश आहे, मम्मी पण खूप खुश आहे, लवकर लवकर दर्शन झालं म्हणून. धन्यवाद आमचे ओमकार भाऊ आणि त्याचे मित्र आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल. घराच्या मार्गाकडे चाललोय. फायनली घरी पोहोचलेलो आहे. सकाळी 5 वाजता उठलो होतो, अचानक मम्मीचा फोन आला का चल आपल्याला जायचे म्हणून. तर झोपलेलं 1 वाजता, मग उठलो 5 वाजता. काय करतं, तिथून अजून झोपलेलो नाही, कायच काशात काय नाही. आता वाजल्यात 8:30. आता जाऊन फ्रेश वगैरे होतो, बघू आता झोप येतो की काय. घरी पापलेट सुरमई आहे, तर मी चाललोय पिझ्झा खाण्यासाठी. पिझ्झा म्हणजे बघा किती, हो ठोकता ठोकता वाचलोय. स्वादिष्ट पिझ्झाचा स्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. तब्बल 2-2 लावा केक खाणार मी एकटा. खूप आलेला, हो माय गॉड. चम्मच चम्मच. आज होणार दणका दणका, आज होणार दणका दणका. हा हा मैया जी, बिमल केसरी. ही रूमचा बघा, भावानी नवीन काहीतरी शोध लावीत घेतलाय रूमला, आणि इथे खायला आले एवढ्या कचऱ्यामध्ये. दसऱ्याला ओपनिंग आहे. अरे ह्यो माझ्या पोटाने गेला तुम्ही महाराजो. तुम्हाला महाराजाची विचारा नाही का काय? नाही तू, हो एक पिझ्झा फ्री वाले का? भावानी आपला तो सांग ना जरा. भावानी आपली बघू किती क्वांटिटी लागली. करंट भिकारी पिझ्झा दिले. रे भिकारी, नाश्ता दिला तरी चालले असतं आम्हाला. शॉर्मा कुठे नाव ठेवल्याचं, शॉर्मा पिझ्झा. बघू खाऊ. माझ्या पण चिकनची स्टफिंग जबरदस्त. एक संपवलं आहे, आता व्हायची वारी आहे. यो असंच ठेवले खपन आहे. भाई ना 5चे 5 पीस रोखवलं. 4 पीस आधी झोपशील का सर?
दुसऱ्याची बारी. दुसरा पकडलाय. अरे अरे विकी शेळके बोलते. लक्षात ठेव विकी शेळके. कुठेही काहीही करू शकतो. आले आज घरी. आता जाऊन झोपतो. 12 वाजता झाले कारण की फक्त 4 का 5 तासच झोपले. त्याच्यानंतर झोपलोच नाही पूर्ण 24 घंटा. आता जाऊन झोपतो. मॉर्निंग गाईज. बँकेत आलो होतो ते थोडा पैशांची उलाढाल करायला. आता दुसरी कामं आहेत ती करून घेतो. दुसरी तुम्हाला कामानं दाखवली बरं की काय नसतं तेच रोज त्याच दाखवतोय म्हणून बोललो नको. आता जातो दुसरं कामं करायला. काय ड्रायव्हरने सांगलेले असल्या बोल तिथे गवं नव्हतं पण इथं आहे हो हार्डवेअर तिथं भेटलं आहे. तू आता घेतं दुसरं काय काम आहे ती करून घेतं. बाबू तुला शाळेत सोडायला लागला तर बघू. प्रणव भाऊ निघालो आहे पनवेलला जाण्यासाठी. पाण्याबाई खूपच हँडसम सारखा. पाण्याबाई खूपच हँडसम झालेला आहे आजच्या दिवशी. नाही ऐकत पण त्यांना माहिती नाही विकी शेळके. फुल कारच्या गाडी नेलेली एकदम. पाण्याबाईचं जरा माइंड चिल करतोय. त्याच्या गर्लफ्रेंड सोबत थोडा झगडा झाला. जरा माइंड त्याचा खूप हायपर झालता म्हणून बोललो चिल्ड माइंड ब्रो. सगळी कामं झालती दुपारी तर जाऊन डायरेक्ट झोपलो. आता चाललोय थेट बाबूला हाणण्यासाठी. ते जुना गेली कारण की पाऊस पडतोय एकदम थोडा वाला. पण खूप भयंकर वाला पाऊस येणार आहे मला तर वाटतोय. आमच्या सारांश भाईने फुटबॉलमध्ये ॲडमिशन घेतले तर भाई ऐकच नाही. फुल ड्रेसेसिंग मारून निघला आहे. चालला भैया. मी आजपर्यंत एवढं कधी नसेल शालेने आल्याला. याचा वाजा बघा. लई दिवसानंतर बुवाची भेट घ्यायला आलोय. बाई करता मला ज्यूसच प्यायचे. मग चल मग काय करतेस. फ्रेश वगैरे झालो आणि ज्यूस प्यायला आलो. काय हो काय माहिती काय काय दिले बाबा जगन ना. खजूर आहे. तेरी गोलगप्पे खाने आएला हम लोग. गोलगप्पे ये गोलगप्पे वाला ये भी गोलगप्पा जैसा ही रे. तेरी और लड़की लोग इतना कैसा फास्ट खाते रे. इधर प्लेट में एक और हाथ में एक और मुंह में एक है. फोन चालू आहे भाई. व्हिडिओ चालू आहे. काय चालू आहे. पोट भरून स्वादिष्ट भोजन केलेलं आहे एकदम टमाटम. आता चाललं लोकेश भाऊच्या पाठी डीमार्टला. त्याला काय माहिती छोटी मोठी काय वस्तू आणायची. तब्बल आता 10 वाजता आलोय डीमार्टचं दर्शन घेण्यासाठी. योगं तर कायच ना घ्यायचं बाबा. काहीतरी घे एकदाशी. हे काय माहिती त्याला का आवडतं खायला. मी नाही एक दोनदा दिलता पण मी खालाच नाही एकदा पण. ते बी काही नको. जिथे कमी तिथे आम्ही असा बघ. आणली हो डीमार्टची काय त्याला करतो योज योज. बघू आता खाऊन कसं लागतं ते. बघतो आता खाऊन कसं लागतोय. एकच नंबर. एकदम फेल. आज चालत आलो. बोललो गाडी नको. जेवलो होतो खूप म्हणून चालत आलो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छोटाच ब्लॉग बनवला आहे कारण की जास्त गाडीमध्ये फिरलो म्हणून.